नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026च्या एक्झामसाठी आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलोय, तो म्हणजे रोमन संख्या. ठीक आहे, रोमन नंबर्स. बघा, रोमन नंबर्स या टॉपिकवर टीईटीच्या पेपर फर्स्ट मध्ये आणि कधी कधी पेपर 2 मध्ये, पण पेपर फर्स्ट मध्ये 1 किंवा 2 मार्क फिक्स मध्ये विचारला जातोच. 1 किंवा 2 क्वेश्चन फिक्स मध्ये विचारला जातोच. त्यासाठी आपला या व्हिडिओमधून आपण काय करणार आहे, रोमन नंबर हा टॉपिक एकदम 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला 1 किंवा जे काही 2 मार्क्स आहेत ते फिक्स मध्ये पडणारच. ठीक आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. तर बघा, रोमन नंबर आपल्याला माहिती आहे की खूप इझी आहे, आलं लक्षात. पण आपण काय करतो, इझी असल्यामुळे आपण त्याच्याकडे काय करतो तर दुर्लक्ष करतो, आणि हे दुर्लक्ष केल्यामुळे आपले टीईटीचा 2 मार्क्स काय होतात तर कमी होतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले जे काही भावी शिक्षक मित्र आहे यांचे 1 किंवा 2 मार्क्स काय तर टीईटी आपण फेल होत आहे, आलं लक्षात. टीईटी म्हणा किंवा सीटेट म्हणा, तर सीटेट मध्ये पण 2-2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जातो, पण टीईटी मध्ये तर 100% विचारला जातो म्हणजे जातोच. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, रोमन संख्या, जे काही इम्पॉर्टंट रोमन संख्या आहेत ना, इम्पॉर्टंट रोमन संख्या, त्या इम्पॉर्टंट रोमन संख्या म्हणजे या आहेत. बघा, IVXLCDM, लक्षात काय, IVXLCDM. फक्त एवढ्या जर रोमन नंबर पार्ट्स असतील है ना, एवढे जर रोमन नंबर आपण जर लक्षात ठेवले तर आपल्याला कोणत्याही रोमन नंबरच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, आलं लक्षात. तर आपण आता रोमन नंबर हे कसे लक्षात ठेवायचे किंवा याच्यापासून वेगवेगळ्या संख्या कशा तयार होतात ते पण बघूयात, आणि पेपरमध्ये प्रश्न कसा येतो ते पण बघूयात. ठीक आहे, तर बघा, एकदम सोपं आहे, ट्रिक्स म्हणून नाही पण लक्षात ठेवायची ट्रिक्स काय. हे जे काही नंबर्स आहेत है ना, की 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 है ना, हे नंबर्स लक्षात ठेवायची. बघा, IVXLCDM, आपल्याला माहिती आहे IV म्हणजे आपण जे काही, आपण जर बिमार वगैरे पडलो तर आपण IV घेतो, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सेल, हे काही नंबर्स असतात, XL है ना, XXL, तर XL. आणि CDM आपल्याला माहिती आहे ना, काय असतो, कलेक्टर असतो, तर आपण काय CDM लक्षात ठेवायचं. बघा, IVXLCDM आपण जर हे 10-15 वेळा म्हटलं तर आपल्याला ते लक्षात येऊन जाते, IVXLCDM बरोबर. तर I म्हणजे काय असतो, 1 असतो, V म्हणजे 5 असतो, X म्हणजे 10 असतो, L म्हणजे काय असतो तर 50 असतो, त्याच्यानंतर C म्हणजे 100 असतो म्हणजे 100, D म्हणजे 500 असतो, आणि M म्हणजे काय तर 1000 असतो. एवढं लक्षात ठेवायचं, आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा, याच्यापासून जे काय वेगवेगळे म्हणजे 4 झालं, त्याच्यानंतर 9 झालं, त्याच्यानंतर 400 झालं, 900 झालं, हे जे काही नंबर तयार होतात हे कसे होतात तर बघा, हा जो काही 5 आहे ना, सर्वात महत्वाचं की जो काय I वरून तयार होतो तो 1, त्याच्यानंतर X वरून जो तयार होतो तो 10, त्याच्यानंतर जो काय आपला C वरून तयार होतो तो 100, आणि आपला जो काय M वरून तयार होतो तो जो की 1000 म्हणजे 1000, आलं लक्षात. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. का, कारण की याच्या अगोदर पासून हे नंबर्स अगोदर ठेवून वेगवेगळे नंबर तयार होतात. कसं तर बघा, समजा जर आपल्याला 4 तयार करायचं असेल, काय 4 तयार करायचं असेल तर आपण काय करतो, 4च्या जवळ कोणी 5 आहे, 5च्या अगोदर जर 1 टाकला तर तयार काय होतो, 4 तयार होतो, आलं लक्षात. तसंच जर समजा आपल्याला 9 तयार करायचं असेल तर 9च्या जवळ मोठा कोण आहे तर 10 आहे की नाही, म्हणजे 10च्या अगोदर परत जर I टाकला तर कोण होतो तयार, 9 तयार होतो, आलं लक्षात. म्हणजे बघा, 1 आणि 10चं इम्पॉर्टन्स असं आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा, जर आपल्याला समजा 90 तयार करायचे असेल, काय करायचे असतील तेव्हा तयार 90, तर 90च्या जवळचा मोठा कोण आहे तर 100 आहे, कोण आहे 100, 100ला आपण काय म्हणतो C. मग Cच्या अगोदर जर X लिहिला, Cच्या अगोदर जर X लिहिला तर तयार काय होतो, 90 तयार होतो, आलं लक्षात. असं जर आपल्याला समजा 400 तयार करायचं असेल, काय 400 तयार करायचं असेल तर बघा, 400च्या जवळ मोठा कोण आहे 500, मग 500 कोण आहे, 500 म्हणजे D आहे, बरोबर, 500 म्हणजे D आहे. आणि Dच्या अगोदर कोण, आपण जर C लिहिलं म्हणजे CD जर लिहिलं तर तो काय तयार होतो, 400 तयार होतो. अशा प्रकारे महत्वाचे पेपरमध्ये आतापर्यंत आलेले जे काय आहेत हे मी तुम्हाला तयार करून दाखवले. आता बघा, याच्यावर प्रश्न कसे तयार होतात तर बघा, आपल्याला हे जे काही IVXLCDM हे जे काही 6 ते 7 अल्फाबेट आहे, हे अल्फाबेटचा यूज करून आपल्याला ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायला सांगतात. काय करायला सांगतात, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आपल्याला करायला सांगतात. तर बघा, आपण 1 ते 2 एक्झाम्पल आता बघूयात याच्यावरती. बघा, जर आपण पाहिलं की M/C, काय M/C है ना, म्हणजे M/C जर आपल्याला करायचं असेल तर बघा, M म्हणजे कोण असतो, बघा M म्हणजे कोण आहे तर 1000 आहे, M म्हणजे 1000 भागीला C म्हणजे कोण आहे तर 100 आहे है ना, म्हणजे 100, म्हणजे 1000 भागीला 100. मग आन्सर किती येणार याचं
तर 10 येणार. म्हणजे कोण येते तर एक्स येते. म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्याला एक्स आय अशा प्रकारे देतात. म्हणजे ऑप्शन एक्स आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं की एक्स फी मल्टिप्लाय बाय म्हणजे गुणीला आय फी ठीक आहे. तर बघा एक्स व्ही म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, एक्स म्हणजे 10 असतो आणि व्ही म्हणजे 5 असतो. म्हणजे बघा डबल एक्स आहे आणि व्ही आहे म्हणजे 25 आहे ना. म्हणजे 25 गुणीला बघा आय व्ही फी म्हणजे 5 आणि त्याच्या अगोदर जर 1 दिला तर किती होतात 4 होतात आहे ना. म्हणजे 25 गुणीला 4 अगेन किती होतात तर 100 होतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा एक्स सी प्लस एक्स आपल्याला माहिती आहे सी म्हणजे कोण असतो तर आपला 100 असतो आहे ना. आणि 100च्या अगोदर जर एक्स आला तर म्हणजे तो होतो 90 प्लस एक्स म्हणजे 10. बघा 90 प्लस 10 म्हणजे अगेन किती आलं 100 झाला आन्सर. बरोबर. त्याच्यानंतर बघा डी मायनस सी डी. काय डी मायनस सी डी आपल्याला माहिती आहे डी म्हणजे किती असतो तर 500 असतो. डी म्हणजे किती असतो 500 मायनस बघा सीडी है ना. डी म्हणजे अगेन काय 500 है ना. आणि त्याच्या अगोदर सी म्हणजे 100 त्याच्या अगोदर जर 100 ठेवला तर म्हणजे हे किती व्हायला तर 400 व्हायला. आलं लक्षात. म्हणजे याचा पण आन्सर किती आला 100 आला. हा एक प्रकारचा PYQ आहे. आलं लक्षात. हे ऑप्शन ए ऑप्शन बी ऑप्शन सी आणि ऑप्शन डी अशा आपल्याला काय दिले होते तर 4 ऑप्शन दिले होते टीईटीच्या पेपरमध्ये. आणि आपल्याला विचारला होता यातला ऑड मॅन आउट आपल्याला ओळखायचा होता. ऑड वन आउट काय करायचा होता आपल्याला ओळखायचा होता. मग बघा तिघांचे आन्सर 100 आणि 100 आहे. म्हणजे हाच फक्त काय होता ऑड होता. ठीक आहे. तर आपल्याला असे हे नंबर देतात. आपल्याला डायरेक्ट काय देतात तर हे अल्फाबेटचे नंबर देतात. आलं लक्षात. अल्फाबेट देतात आणि त्याच्यावरून आपल्याला रोमन संख्या ओळखायच्या असतात. ठीक आहे. तर बघा हे जर तुम्हाला समजलं असेल तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. त्याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ठीक आहे. बघा एल इंटू सी भागीला आय इंटू एल डिवायडेड बाय फी इंटू एम मायनस डी. ठीक आहे. तर तुम्हाला जर हा टॉपिक समजला असेल तर 5 मिनिटाच्या आता आपण एक्सप्लेन केलेला आहे. एकदम इझी आहे. आलं लक्षात. इझी आहे पण आपण अवॉइड करतो. परंतु तरी आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर याचा आन्सर तुम्ही काय करायचा होता कमेंटमध्ये टाकायचा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टीईटीच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जी काय कन्सेप्ट नावाची कन्सेप्ट सिरीज बॅच ही सुरू केलेली आहे युट्यूब चॅनलवर एकदम फ्रीमध्ये. तर याच्यामध्ये आपण रोज एक काय करतोय आपण कन्सेप्ट बघत आहे. आलं लक्षात. तर हे म्हणजे 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये एक कन्सेप्ट असा घेतो आपण की ज्याच्यापासून तुमचा 1 किंवा 2 मार्क 100% फिक्स असणार म्हणजे असणार. आलं लक्षात. तर आपले अगोदरचे पण व्हिडिओ तुम्ही बघायचे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे म्हणजे तुम्हाला नंतरचे येणारे व्हिडिओ जे काय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सोबतच तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना काय करायचं आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.